नमस्कार, जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सहर्ष स्वागत। आपला आजचा विषय आहे हर घर तिरंगा किंवा हर घर तिरंगा अभियान निबंध। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे हर घर तिरंगा किंवा हर घर तिरंगा अभियान निबंध मराठी। सगळे मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया। सगळे मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया। प्रत्येक घरात तिरंगा फडकूया। प्रत्येक घरात तिरंगा फडकूया। सगळे मिळून देशभक्तीची भावना जागृत करूया। प्रत्येक घरात तिरंगा फडकवूया। भारत आपले प्रिय राष्ट्र आपल्या समृद्ध इतिहासासाठी, वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी आणि परंपरांसाठी ओळखले जाते। तिरंगा ध्वज, ज्याला तिरंगा देखील म्हणतात, आपल्या राष्ट्राचे सार दर्शवितो। पण तुम्ही कधी हर घर तिरंगा ऐकले आहे का? हा एक सुंदर उपक्रम आहे जो प्रत्येक घराला अभिमानाने आपला राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यास प्रोत्साहित करतो। हर घर तिरंगा चळवळीत उतरण्यापूर्वी आपल्या राष्ट्रध्वजाचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेऊ। भगवा, पांढरा आणि हिरवा पट्टे आणि मध्यभागी अशोक चक्र असलेला भारतीय तिरंगा 22 जुलै 1947 रोजी स्वीकारण्यात आला। तो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे आणि शांती, सत्य आणि धैर्याच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतो। आमचा प्रिय राष्ट्रध्वज, आमचा प्रिय राष्ट्रध्वज 3 रंगाचा हा तिरंगा आहे। 3 रंगांचा हा तिरंगा आहे। तिरंगा माझा अभिमान, तिरंगा माझा अभिमान, त्यासाठी देईन मी प्राण, त्यासाठी देईन मी प्राण। आमचा प्रिय राष्ट्रध्वज 3 रंगाचा हा तिरंगा आहे। तिरंगा माझा अभिमान, त्यासाठी देईन मी प्राण। हर घर तिरंगाचे भाषांतर प्रत्येक घर तिरंगा असा होतो। ही चळवळ प्रत्येक भारतीय कुटुंबाला त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहित करते। ध्वज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवून आपल्या देशाबद्दल अभिमान आणि प्रेमाची भावना जागृत करणे ही कल्पना आहे। तो फक्त कापडाचा तुकडा नाही, ते एकता, स्वातंत्र्य आणि आपल्या सामायिक ओळखीचे प्रतीक आहे। जेव्हा आपण आपल्या घरात अभिमानाने तिरंगा फिरताना पाहतो, तेव्हा ते आपल्याला आठवण करून देते की आपण एका मोठ्या भारतीय कुटुंबाचा भाग आहोत। हे आपल्याला आपल्या सहकारी नागरिकांशी जोडते आणि आपलेपणाची भावना मजबूत करते। भारत हा विविध संस्कृती आणि भाषांचा देश आहे।
तिरंगा आपल्याला आपल्या मतभेदांच्या पलीकडे एकत्र करतो. हे दर्शवते की आपण सर्व भारतीय आहोत. मग आपण कुठूनही आलो आहोत. हर घर तिरंगा च्या सर्वात सुंदर पैलूंपैकी एक म्हणजे राष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान ते आम्हाला एकत्र आणतात. स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्टला आपल्या देश स्वातंत्र्य दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे. जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली. शहीद दिन 30 जानेवारी हा दिवस ज्या दिवशी महात्मा गांधी शहीद झाले, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस. शेवटी हर घर तिरंगा हा एक सुंदर उपक्रम आहे जो प्रत्येक भारतीय घरात देशभक्ती वाढवतो. हिंदुस्तानचा नारा जगभर गुंजतोय. आमचा तिरंगा आसमंतात फडकतोय. आमचा तिरंगा आसमंतात फडकतोय. हिंदुस्तानचा नारा जगभर गुंजतोय. आमचा तिरंगा आसमंतात फडकतोय. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.